नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण महाराष्ट्र रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस चालू केलेली आहे आणि त्या एक्सप्रेसमधलं रिझनिंगचं आपलं दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण कोडिंग डिकोडिंगचे अल्फाबेट्स कसे लक्षात ठेवायचे, त्याचे नंबर कसे लक्षात ठेवायचे, त्याच्या विरुद्ध अल्फाबेट्स कसे लक्षात ठेवायचे हे बघितलं होतं. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये कोडिंग डिकोडिंग या रिझनिंगच्या टॉपिकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न बघणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया. तर बघा, एक प्रश्न बोर्डवरती आहे. हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फ्यूल हे 50 असे लिहिले जाते आणि जीर हे 44 असे लिहिले जाते. त्या भाषेत फेअर हे कसे लिहिले जाईल? ठीक आहे, या अगोदर आपण बघितलं. बघा, फ्यूलला काय म्हटलं त्यांनी? 50. फ्यूल बरोबर 50 म्हटलं. ठीक आहे, आणि जीर बरोबर काय म्हटलं? जीर बरोबर त्यांनी म्हटलं 44 आहे. तर आपल्याला फेअर बरोबर काय हे काढायचं आहे ना. मग लक्षात घ्या, आता या सर्वांची बेरीज करून 50 येतील, कारण दोनच नंबर दिलेले आहेत. इथं 4 अल्फाबेट्स आहेत, तर 4 नंबर पाहिजे होते जर त्यानुसार पाहिजे असेल तर. कारण F 6 नंबरला, U 21 नंबरला, E 5 नंबरला, L 12 नंबरला आहे ना. मग बघा, या अंकांची बेरीज करू. F किती नंबरचा आहे? F फॉर फिक्स 6 नंबरचं, अधिक U किती नंबरचं आहे? 21 नंबरचं, E किती नंबरचं आहे? 5 नंबरचं, आणि L किती नंबरचं आहे? 12 नंबरचं. बेरीज करून बघा, 6 अधिक 21 किती झाले? 27. 27 आणि 5 किती झाले? 32. 32 अधिक 12 किती झाले? 44. ठीक आहे, पण आपल्याला किती आलं पाहिजे? 50. ठीक आहे, याचं बघू जीर कसं होतं आहे. जे किती नंबरला आहे? ई ज्योतीनुसार 5 नंबरला. ई किती नंबरचा आहे? सॉरी, ई ज्योतीनुसार जे किती नंबरचा आहे? 10 नंबरचा. ई किती नंबरचा आहे? 5 नंबरचा. ई किती नंबरचा आहे? 5. आणि आर म्हणजेच राईट एज ऑफ वोट किती झाले? 18. ठीक आहे, आता बघा, 10 अधिक 5 किती झाले? 15. 15 अधिक 5 किती झाले? 20. 20 मध्ये 18 मिळवले तर किती होतील? 38. ठीक आहे, आता बघा, फ्यूल बरोबर 50 म्हटलं. आता या अल्फाबेटचे आपण नंबर केले तर 44 येऊ राहिलं. ठीक आहे, 44 मध्ये किती मिळवले तर 50 होतील? 44 मध्ये 6 जर मिळवले तर 50 येऊ राहिले, म्हणजे आपलं उत्तर येऊ राहिलं. आता 38 मध्ये किती मिळवले तर 44 होतील? 38 मध्ये परत 6 मिळवले तर काय येऊ राहिलं? 44 येऊ राहिलं. ठीक आहे, म्हणजे याच्यानुसार आपल्याला लक्षात येते की या सिरीजमध्ये, या प्रश्नामध्ये असं आहे की दिलेल्या अल्फाबेटच्या अंकांची बेरीज करायची आहे आणि त्यामध्ये 6 मिळाल्यानंतर दिलेलं उत्तर येते. सेम जीरचे अल्फाबेटचे आपण नंबर घेतले, त्या अंकांची बेरीज केली, 38 आले, त्यामध्ये 6 मिळवले तर 44 आले. सेम आपल्याला फेअरमध्ये करावं लागेल. तुम्ही करू शकता. आता F किती नंबरला आहे? 6 नंबरला. A किती नंबरला आहे? 1 नंबरला. आर किती नंबरला आहे? 18 नंबरला. ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. बेरीज करा. 6 आणि 1 7. 7 आणि 18 किती झाले रे? 25. 25 अधिक 5 किती झाले? 30. पण 30 उत्तर येईल का? नाही, आपल्याला परत त्यामध्ये 6 ॲड करावं लागतील, म्हणजे आपलं उत्तर येईल 36. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपलं हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, समजला? प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ट्राय हे 63 असे लिहिले जाते आणि नॉट हे 49 असे लिहिले जाते. त्या भाषेत डग हे कसे लिहिले जाईल? आणि हा प्रश्न 17 ऑगस्ट 2022च्या रेल्वे ग्रुप डीच्या पेपरमध्ये आला होता. ही शिफ्ट होती 3. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असे आलेले होते. ठीक आहे, आता बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ट्रायला त्यांनी 63 म्हटलं. इथं 3 अल्फाबेट्स आहेत, तर 3 नंबर पाहिजे होते, पण इथं 2च नंबर आहे, म्हणजे या अल्फाबेटच्या नंबरची बेरीज आहे TRY. टी किती नंबरला आहे? T20 फॉर 20. आर म्हणजे राईट एज ऑफ वोट 18, आणि वाय ई ज्योतीनुसार वाय 25 नंबरला. अंकांची बेरीज करा. 5 आणि 8 13. 13 अधिक 0 13. 13शी 3, हातचा आला 1. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. 63 उत्तर आलं, बरोबर आहे. पुढे नॉट बघा, नॉटला कसं लिहिल? N फॉर 14, O फॉर ई ज्योतीनुसार 15 आणि T फॉर T20 20. बेरीज करा बघा.
20 आणि 15 35, 35 आणि 14 किती झाले 49 आले. आलं बरोबर. तर डग हा शब्द कसा लिहिला जाईल, तर डग कसं लिहिता येईल, डी 4 नंबरला, यू 21 नंबरला, जी 7 कंट्रीज 7 नंबरला. बेरीज करा, 21 आणि 4 25, 25 आणि 7 किती 32. तर उत्तर किती येईल आपलं 32. फुकटचे मार्क होते की नाही सांगा. एकदम सोपे प्रश्न असतात कोडिंग डिकोडिंगचे, फुकटचा मार्क आहे, काही जास्त मेहनत करण्याची गरज नाही. पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल कोडिंग डिकोडिंगचा तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि तुम्ही एका प्रश्नाबरोबर 5 प्रश्न तुमचे चुकून टाकसाल. तर या अगोदरचा जो कोडिंग डिकोडिंगचा पार्ट 1 आहे तो पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तो आधी बघा, नंतर या टॉपिकला सुरुवात करा. आणखी एक प्रश्न आपण PYQ मधला बघणार आहोत. बघा, तर बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत GLEPK हे DIBMH असे लिहिले जाते, ORYHN हे LOVEK लोवेक असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत POTR हे कसे लिहिले जाईल हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा GLEPK ओके, आणि त्याच्या खाली काय DIBM आणि H राईट. बघा जी किती नंबरचं अक्षर आहे रे 7, L किती नंबरचं अक्षर आहे 12, E किती नंबरचं अक्षर आहे 5, P किती नंबरचं अक्षर आहे 16, K किती नंबरचं अक्षर आहे 11, D किती नंबरचं अक्षर आहे 4, I किती नंबरचं अक्षर आहे 9, B किती नंबरचं 2, M 13, H 8 नंबरचं. आता बघा 7मधून किती काढले तर 4 राहतात, 3 काढले तर आहे ना. 12मधून किती काढले तर 9 राहतात, 3 काढले तर. 5मधून किती काढले तर 2 राहतात, 3 काढले तर. 16मधून किती वजा केले तर 13 राहतात, 3 काढले तर. आणि 11मधून किती वजा केले तर 8 येतात, 3 काढले तर. म्हणजे बघा हे जे अल्फाबेटचे नंबर आहेत हे काय 3 घरं मागे सरकू राहिले. हे अल्फाबेट 3 घरं मागे सरकू राहिले. जी 3 घरं मागे सरकला तेव्हा D आला, L 3 घरं मागे सरकला तेव्हा I आला, E 3 घरं मागे सरकला B आला, P 3 घरं मागे सरकला M आला, K 3 घरं मागे सरकला H आला. अशा तुलनेनुसार आपल्याला DIBMH भेटलं. म्हणजे आपल्याला अल्फाबेट जर माहीत असतील तर आपल्याला ABCD लिहिण्याची गरज राहणार नाही आहे. सेम आपण बघा ORYHN हे दिलेलं आहे. O किती नंबरचा 15, R किती नंबरचा 18, Y 25 नंबर, H 8 नंबर आणि N 14 नंबर. 15मधून 3 गेले 12 राहिले म्हणजे L आला, 18मधून 3 गेले 15 राहिले म्हणजे O आला, 25मधून 3 गेले 22 राहिले म्हणजे V आला, 8तून 3 गेले 5 राहिले म्हणजे E आला, आणि 14मधून 3 गेले 11 राहिले म्हणजे K आला. आलं बरोबर हे, ठीक आहे. सेम तसंच आपल्याला काय काढायचं आता पोटेर POTER काढता येईल तुम्हाला. P 16 नंबरचं अक्षर आहे, O आहे 15 नंबरचं, T आहे 20 नंबरचं, E 5 नंबरचं आणि R 18 नंबरचं. 16मधून 3 गेले की 13 राहिले, 13 नंबरचं अक्षर आहे मै 13 हिरो M. 15मधून 3 गेले 12 राहिले, 12 नंबरचं अक्षर आहे लंच टाईम L. 20मधून 3 गेले 17 राहिले, 17 म्हणजेच राणी म्हणजेच खतरा Q. E मधून 5मधून 3 गेले 2 राहिले B आला, आणि 18मधून 3 गेले 15 राहिले म्हणजेच आला O. म्हणजे आपलं उत्तर येईल MLQBO. अशा तऱ्हेनुसार हा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे. आणि हा प्रश्न तुमचा आला होता 18 ऑगस्ट 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. हा प्रश्न तुम्हाला आला होता रेल्वे ग्रुप Dच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत PYQ मधला. तर बघा 4था प्रश्न आपल्या समोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CURRY हे BSONT असे लिहिले जाते. KHAKI हे JFXGD असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत BHEEM ला कसे लिहिले जाईल हा प्रश्न आला होता 22 ऑगस्ट 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर एकदम इझी आहे बघा. CURRY आणि त्याच्याऐवजी काय लिहिलं होतं BSONT. ठीक आहे. रिलेशन बघा, C किती नंबरचा आहे 3, B किती नंबरचा आहे 2 म्हणजेच -1 ने कमी झालं. U किती नंबरचा अक्षर आहे 21, S किती नंबरचा अक्षर आहे 19 म्हणजे 21मधून जर 19 काढले तर याच्यामधला 2चा फरक.
आर किती नंबरचं अक्षर आहे 18, ओ किती नंबरचं अक्षर आहे 15 म्हणजे -3चा फरक. परत आर 18 नंबरचा आहे, एन आहे 14 नंबर म्हणजे इथं -4चा फरक. वाय किती नंबरचं अक्षर आहे 25 आणि टी किती नंबरचं अक्षर आहे 20 म्हणजे इथं -5चा फरक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात दिसू राहिलं की पहिलं अल्फाबेट्स 1 घर मागे आलं, दुसरं अल्फाबेट्स 2 घर मागे आलं, तिसरं अल्फाबेट 3 घर, चौथा अल्फाबेट्स 4, पाचवा अल्फाबेट्स 5 घर. अशा तऱ्हेनुसार खाकेसुद्धा तसं झालं. तर आपल्याला काढायचं आहे भीमला कसे लिहिले जाईल. तर बघा भीम BHEEM. ठीक आहे. बघा बी 2 नंबरचं अक्षर आहे तर 1 नंबरचं अक्षर येईल तर काय येईल ते ए. एच किती नंबरचं अक्षर आहे 8 बरोबर आहे. इथं -1चा फरक राहील. इकडे आपण थोडंसं खाल्लो. -1चा फरक म्हणजे 1 नंबरचं अक्षर आलं. आता एच 8 नंबर आहे म्हणजे 2 मायनस होतील म्हणजे 6 नंबरचं अक्षर येईल एफ आहे ना. ई 5 नंबरला आहे, इथं -1 झालं, इथं -2 झालं, इथं -3 होतील म्हणजे 5तून 3 गेले 2 नंबरचं अक्षर येईल बी आहे ना. नंतर ई परत 5 नंबरला आहे, इथं -3 झाले तर इथं -4 होतील म्हणजे 5तून 4 गेले 1 नंबरचं अक्षर परत काय येईल ए. एम किती नंबरचं अक्षर आहे 13, इथं -1 -2 -3 -4 तर इथं -5 होतील तर 13तून 5 गेले राहिले 8. 8 नंबरचं अक्षर काय आपलं एच म्हणजे आपल्याला याचं उत्तर भेटेल AFBAH. अशा तऱ्हेनं आपण हे सॉल्व करू शकतो. एकदम इझी प्रश्न होते, फुकटचे मार्क आहेत. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आपण बघणार आहोत PYQ मधला. तर बघा 5वा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत TOUGH हे 20 15 21 78 असे लिहिले जाते. PLEAD हे 16 12 514 असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत CLOVEला कसे लिहिले जाईल. आणि हा प्रश्न आला होता 23 ऑगस्ट 2022च्या रेल्वे ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. एकदम इझी आहे, तुम्ही तोंडी सॉल्व करू शकताल जर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल कोडिंग डिकोडिंगचा. ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकत आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो आधी बघून घ्यायचा आहे. तर बघा टी 20 नंबरचं अक्षर, ओ 15 नंबर, यू 21 नंबर, जी 7 नंबर, एच 8 नंबर म्हणजे फक्त नंबर दिलेले आहेत. प्लीड पी 16 नंबर, एल 12 नंबर, ई 5 नंबर, ए 1 नंबर, डी 4 नंबर. तसं आपल्याला काढायचं आहे क्लो CLOVE. सी किती नंबरचं 3, एल फॉर लंच टाईम 12, ओ फॉर इजितुनुसार 15, व्ही फॉर विक्ट्री 22 आणि ई फॉर 5 म्हणजे याचा नंबर हे उत्तर भेटेल 31 21 52 25. तर क्लोला कसं लिहिता येईल 31 21 52 25 झाला फुकटचा मार्क. ABCD लिहायची गरज आहे, ABCD ने लिहिता तुम्ही सॉल्व केलं. ठीक आहे. तर कशासाठी, तर तुम्हाला अल्फाबेट्स माहीत असतील तरच तुम्ही हे फटाफट सॉल्व करू शकता. नाहीतर तुम्ही ABCD लिहित बसाल आणि एका मार्कासाठी तुम्ही 5 प्रश्नाचा धिंगाणा वाजवून टाकसाल. त्यामुळे जो पहिला पार्ट आहे तो व्यवस्थित बघायचा आहे आणि त्याची रिव्हिजन झाल्यानंतर पुढे यायचं आहे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत कोडिंग डिकोडिंगमधलं. तर बघा 6वा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत मंडे हे ZBEOPN असे लिहिले जाते. मार्च हे IDSBN असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत एप्रिलला कसे लिहिले जाईल. हा प्रश्न आला होता 23 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर हा प्रश्न कसा सॉल्व करायचा तर बघूया. बघा मंडे MONDAY मंडेला काय लिहिलं त्यांनी ZBEOPN. ठीक आहे. आता बघा एमच्या अपोजिटला अक्षर असते एन, हे इकडे आहे. ओच्या अपोजिटला काय अक्षर असते रे एल, आहे का याच्यामध्ये एल नाही आहे म्हणजे हे अपोजिटवाले अक्षर नाही आहे. मग काहीतरी सिक्वेन्स असेल. बघा एमच्या नंतर काय येतो एन हा इकडे आला, ओच्या नंतर काय येतो पी इकडे आला. ठीक आहे. परत एनच्या नंतर काय येतो ओ. ठीक आहे. पहिले 3 अक्षर इकडे लिहिले. परत बघा वायच्या नंतर काय येतो झेड, एच्या नंतर येतो बी आणि डीच्या नंतर येतो एन. म्हणजे MONला त्यांनी काय केलं एम नंतर एन, ओ नंतर पी, एन नंतर ओ. या वाय झेड ए बी डी ई अशा पद्धतीनुसार केलं. तसंच मार्च हा शब्द आहे तर मार्चला कसं करतील
मार्चला त्यांनी लिहिलं IDSBN. बघा एमच्या नंतर एन इथं लिहिला, एच्या नंतर येणारा अल्फाबेट्स बी इथं लिहिलं, आरच्या नंतर येते PQRS इथं लिहिला, एचच्या नंतर काय येतो आय आणि सीच्या नंतर काय येतो डी. कारण इथं 6 अल्फाबेट्स होते, म्हणजे पहिल्या 2चे शेवटी आणि दुसरे शेवटच्या 2चे इकडे आणि मधलं सरळ. ठीक आहे, याच्यामध्ये 3 अल्फाबेट्स आहे, म्हणून पहिल्या 3च्या शेवटी आणि शेवटच्या 3चे पुढे. तसंच एप्रिल शब्द आहे, इकडे लिहितो एप्रिल. बघा किती अल्फाबेट्स आहेत, 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे ए शेवटी जाईल. एल नंतर काय येते रे, एल नंतर काय येते एम, आय नंतर काय येते जे, बरोबर आहे. आर नंतर काय येते एस, पी नंतर काय येते क्यू आणि ए नंतर काय येते बी. ठीक आहे, हे अल्फाबेट्स येतील, म्हणजे उत्तर येईल आपलं MJSQB. एच्या पुढचं अक्षर बी आलं, पीच्या पुढचं अक्षर क्यू आलं, आरच्या नंतर येणारा एसमध्ये आला, एलच्या नंतर आला एम आणि आयच्या नंतर आला जे, म्हणजे आपलं उत्तर आलं MJSQB. तर हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनुसार आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला मी जे सांगत आहे, मी जे शिकवत आहे ते जर समजत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आहे ही तिच्या टप्प्यावर पोहोचलीच पाहिजे आणि तिची स्पीडसुद्धा वाढली पाहिजे. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर बघा 7वा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका सांकेतिक भाषेत TALCEMला LHZSVN असे लिहिले जाते आणि GRAINS हे RLFWMA असे लिहिले जाते. त्या भाषेत LOWER कसे लिहाल, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा भाग 2मध्ये आपण 6 प्रश्न बघितलेले आहेत PYQ मधले, आणखी बरेचसे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले प्रश्न आहेत ते घेणार आहोत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबू.